नमस्कार, हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण काल सांगितल्याप्रमाणे राज्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। आज देखील राज्यात आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे। कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे पाऊस राहील सविस्तर अपडेट पाहणार आहोत। जर आज पाहायला गेलं तर आपल्याला सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल। आता संपूर्ण अपडेट सविस्तर पाहूया। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जे सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। जर एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी जर पाहायला गेलं तर सोलापूर या ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यातली त्यात पाहायला गेलं तिकडे चिपळूण, कराड, सातारा, विटा, वडूज, पंढरपूर, जत, सांगली, कोल्हापूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागेल। तसेच तुळजापूर, पेठ, लातूर पर्यंत इकडे वाशीचा भाग असेल, केजत, माजलगाव, परळी, परभणी, जिंतूर, लोणारचा भाग असेल, याही ठिकाणी बीडचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे। तसेच इकडे नाशिक, पालघर, वाडा, इगतपुरी, कल्याण, डोंबिवली याही ठिकाणी पाऊस राहील। मात्र कालच्या तुलनेत आज जोर थोडासा या ठिकाणी कमी राहील। तसेच जर पाहायला गेलं तर या पावसाचा जोर आपल्याला नांदेड जिल्ह्यात, परभणी जिल्ह्यात देखील पाहायला मिळणार आहे। आपल्याला दुपारनंतर जर पाहायला गेलं तर केज, माजलगाव, परळी मुसळधार स्वरूपाचं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। परळी, अहमदपूर, परभणी, नांदेड, जिंतूर, हिंगोली, पुसद, उमरखेड, इकडे यवतमाळ असेल, करंजा, अमरावती, आर्वी, तसेच नागपूर, वरुड, अचलपूर, अकोटच्या भागात मध्यम स्वरूपाचा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल। तसेच इकडे नागपूरचा भाग आहे, भंडाराचा काय भाग आहे, तर गोंदिया या ठिकाणी देखील पावसाचं क्षेत्र काही प्रमाणामध्ये विकसित होतानाचा आपल्याला दिसून येत आहे। तसेच जर पाहायला गेलं तर अशा प्रकारे पाऊस राहणार आहे। इकडे धाराशिवचा भाग असेल, लातूर, पुणे, मुंबई असेल, अहिल्यादेवीनगर असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना असेल, याही ठिकाणी आज बऱ्यापैकी पाऊस राहील। रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।